इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल, हडपसर, पुणे 28. तुम्हा सगळ्यांना गोष्टी ऐकायला फार आवडत असेल ना? अशीच एका गोष्टीचे मी आज वाचन करणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे नवे दोस्त. मग चला तर मग माझ्या गोष्टीकडे जाऊया. चिनू म्हणजे चिन्मय आणि त्याचा मित्र राहुल एका सोसायटीत राहतो. एकदा रविवारच्या दिवशी चिनू खाली खेळायला आला. त्याने राहुलला आवाज दिला, राहुल राहुल. पण राहुल काही आला नाही. काही वेळ वाट बघून चिनूने पुन्हा एकदा हाक मारली, राहुल राहुल. पण दुसऱ्या हाकेनंतरही राहुल काही खाली आला नाही. काही वेळ वाट बघून चिनूने तसाच बसला. पण त्या क्षणी मात्र तिथे चिनूची आई आली आणि तिने चिनूवर डोळे वटारले. आईच्या या वटारलेल्या डोळ्यांकडे पाहून चिनू घाबरला आणि पळतच राहुलच्या घरी गेला. मावशी, राहुल आहे? राहुलच्या आईला पाहताच चिनूने विचारले. अरे, माझी काल ताई आली होती ना जेवायला, तो तिच्यासोबतच गेलाय, येईल उद्या सकाळी. हे ऐकून चिनू निर्मुसला. आता मी कोणाशी खेळणार? बरं ठीक आहे, मी खाली जातो. बरं खाली जातो तर एक माझं काम तरी कर. माई काका दिसले ना तर त्यांना सांग की मी बोलवले म्हणून. चिनू बोलला, ठीक आहे, सांगतो. चिनू खाली आला पण तिथे माई काका नव्हते. तो एकटाच बॉल घेऊन टप्पा 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 खेळत होता. थोड्या वेळानंतर त्याला बॉल खेळायचा पण कंटाळा आला आणि त्याला सोसायटीतली मुरब आजी आठवली. तो पळतच आजीच्या घरी गेला. तिथे गेल्यावर बघतो तर काय, आजीच्या घराला तर कुलूप होतं. मग तो तसाच निर्मुसून परत खाली येतो. खाली आल्यावर त्याला माई काका दिसतात. राहुलच्या आईचा निरोप तो माई काकांना देतो. पुढे तो वॉचमॅन काकाकडे जातो. वॉचमॅन काका स्वतःचेच डोके दाबत दाबत बसले होते. चिनू बोलला, काका मी दाबून देऊ का डोकं? मला येतं दाबता. वॉचमॅन काका म्हणाले, नको रे बाबा, राहू दे. त्याला माई काका एक रोप घेऊन येताना दिसले. तो त्यांच्या मागे मागे गेला आणि विचारायला लागला, काका आता हे ठेवायचं कुठे? काका म्हणाले, अरे बाळा, हे ठेवायचं नाही, हे लावायचं एका खड्ड्यात. खड्डा हा शब्द ऐकल्यानंतर चिनूची उत्सुकता वाढली. त्याने काकाला विचारलं, काका मी करू का खड्डा? मला येतो करता. काका म्हणाले, ठीक आहे, मी तुला एक काठी देतो, तू त्यानेच खड्डा कर. चिनू बोलला, बरं ठीक आहे. काकांनी त्याला एक काठी दिली. माई काका आणि चिनूने मिळून एक खड्डा केला. त्यात रोप लावलं, माती टाकली आणि झाडीने पाणी सुद्धा घातले. चिनूला एक नवीनच अनुभव मिळाला होता, झाडी लावण्याचा. तो दररोज आजूबाजूच्या झाडाला गप्पा मारत मारत पाणी घालायचा. त्याला झाडांच्या रूपात एक नवी दोस्त मिळाले होते. धन्यवाद.